नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. सौदी अरेबिया हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा देश. आपला ह्या देशाबरोबरचा 43 बिलियन US डॉलरचा व्यापार आहे. म्हणजे सौदीसाठी भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा ट्रेड पार्टनर आहे आणि भारतासाठी सौदी हा 5व्या क्रमांकाचा ट्रेड पार्टनर आहे. एवढंच कशाला? आपल्या नाणारमध्ये जिथे 10,000 कोटी रुपयाची सुरुवातीची गुंतवणूक होती आणि त्याच्यातून कच्चं तेल आयात करून, ते रिफाईन करून परदेशामध्ये विकण्यासाठीचा जो प्रकल्प वादात आहे. अजूनही भूसंपादन वगैरे प्रक्रिया काय झाली आहे, ते कळलेलं नाहीये. मला तर असं वाटतं, की आता तो भासणातच जवळपास गुंडाळून ठेवल्यासारखी स्थिती आहे. तर हा जो प्रकल्प आहे, हा सौदी अरेबियाच्या मदतीनं होणार होता. अशा सौदी अरेबियानं पाकिस्तानबरोबर एक संरक्षण विषयक काल करार केला आणि त्या करारामध्ये असं म्हटलं, की भविष्यामध्ये कोणत्याही दोन्ही देशापैकी एका देशावरती म्हणजे सौदी अरेबिया किंवा पाकिस्तान ह्यापैकी कोणत्याही एका देशावरती ज्याला मिलिटरी भाषेमध्ये अग्रेशन आपण म्हणतो आणि साध्या भाषेमध्ये अतिक्रमण किंवा कुणी त्या देशाच्या विरोधामध्ये युद्ध छेडलं, तर दुसरा देश त्या देशाच्या मदतीसाठी येईल. पंतप्रधान शरीफ आणि ते ज्यांनी स्वतःलाच फील्ड मार्शल म्हणून घोषित करून घेतलंय, भारताबरोबरच्या मानहानीकारक ऑपरेशन सिंदूरमधल्या मानहानीनंतर, तर असे फील्ड मार्शल आसिफ मुनीर आणि मग सौदीचे प्रिन्स ह्या तिघांच्या उपस्थितीमध्ये हा करार झाला आणि पुन्हा बघा, पाकिस्तानमधली ही जी कथित लोकशाही आहे, त्या लोकशाहीला लष्करी शाहीचा टेकू असल्याशिवाय ते जेवणसुद्धा करू शकत नाहीत, अशी ती स्थिती आहे. पण हा टीकेचा भाग सोडून द्या आणि ह्यानंतर जयराम रमेशसारख्या व्यक्तींनी, कारण ते पंतप्रधान कार्यालयामध्ये होते. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण हे जे धोरण भारतानं स्वीकारलं, त्यावेळेला जयराम रमेश यांनी जे प्रसंग घडले, त्या प्रसंगाचं उत्तम असं विवेचन करणारं पुस्तक लिहिलंय. छान आहे, जरूर वाचा. त्याबरोबरच जयराम रमेश हे एन्व्हायर्नमेंट मिनिस्टर असताना त्यांनी महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प हे ज्याच्यामध्ये श्री शरद पवार यांच्या प्रयत्नांनी सुरू झालेला लवासा, त्यालाही रोखून धरलं होतं आणि जयराम रमेश हे एकूण ज्या पद्धतीनं दृष्टिकोन आहे त्यांचा, एलिट आहेत, एज्युकेटेड आहेत आणि श्री राहुल गांधी यांच्या खूप जवळचे आहेत. कारण मधली जी भारत जोडो यात्रा आहे, त्या यात्रेचं संपूर्ण नियोजन करण्यामध्ये राहुल गांधींनी कुणाला भेटावं, कुणाला मुलाखती द्याव्या, हे सगळं जयराम रमेशच करायचे. म्हणजे विरोधी पक्षातला एक महत्त्वाचा आवाज आहे आणि त्यांनी Xवरती पोस्ट लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक स्वरूपाच्या संबंधांना आंतरराष्ट्रीय संबंधांशी जोडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर खूप आपलं सख्य आहे असं पंतप्रधानांनी दाखवलं. माय माय फ्रेंड बराक इथपासून ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरचा त्यांचा सगळा प्रवास आपण बघितला आणि सौदीबरोबर तर आपला खूपच अगदी मैत्रभाव आहे एवढा, की सौदी अरेबियातला सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधानांना दिलाय. 2 वेळेला सौदीनं भारताबरोबर उच्चतम पातळीचे राजनैतिक करार केलेले आहेत. अशा सौदीनं पाकिस्तानच्या संरक्षणाची जबाबदारी घेतल्यानंतर जयराम रमेश यांचं असं म्हणणं आहे, की हे भारतासाठी अत्यंत धोकादायक आहे. आणि सुदैवाने माझा मिडल ईस्टमधला अभ्यास असल्यामुळं दक्षिण आशियाशी संबंधित असलेल्या कोणत्याही घडामोडीचं नेमकं विश्लेषण करताना हा अभ्यास उपयोगाला येतो. खास करून जेव्हा इस्रायल ह्या सगळ्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काय झालंय? इस्रायलनं अमेरिकेचा सर्वात मोठा मिडल ईस्टमधला जो तळ आहे कतार, जो छोटासा देश आहे कतार, परंतु आर्थिकदृष्ट्या बराच प्रबळ आहे. त्यांचा पर कॅपिटा इन्कम हे मिडल ईस्टमध्ये वन ऑफ द बेस्ट मानलं जातं. तेच की जे अल जझीरासारखं पाश्चात्य राष्ट्राच्या धोरणांच्या विरोधामध्ये सतत कॅम्पेन चालवणारं चॅनल चालवतात. तर त्या कतारमध्ये जेव्हा हमासचे प्रतिनिधी अमेरिकेच्या सूचनेनंतर इस्रायलबरोबरचा संघर्ष मिटवण्यासाठी आपली काय स्ट्रॅटेजी असायला हवी, काय धोरणं असावीत, यासाठी बैठकीला येत असताना अत्यंत प्रिसिशन अशा स्वरूपाचा हल्ला करून त्यांनी हमासच्या त्या 5-6 लोकांना ठार केलं. कतारला असं वाटतं आहे, की हे काही बरोबर नाहीये. तुम्ही आमच्या सार्वभौम राष्ट्राच्या भूमीवरती असा हल्ला का करू शकतात? कसा करू शकतात? तर हे मिडल ईस्टमधले जे ताणाचे संबंध आहेत, कारण सौदी अरेबियाच्या शेजारी आहे कतार आणि सौदीचे आणि इराणचे संबंध अजिबात चांगले नाहीयेत. अशा वेळेला आपला मध्यवर्ती म्हणजे मिडल ईस्टमधला संरक्षणाचा मुद्दा लक्षात घेऊन
सौदी अरेबियानं पाकिस्तानबरोबरचे संबंध वाढवलेत. आत्ता जे काही विश्लेषण झालं आहे ते त्या पातळीवरती आहे. कारण एकतर पाकिस्तानकडं न्यूक्लिअर क्षेपणास्त्र आहेत, अणुबॉम्ब आहे पाकिस्तानकडं आणि ते भीत नाहीत. ते सरळ-सरळ त्याला इस्लामिस्ट बॉम्ब वगैरे असं म्हणतात. आणि ते त्यांचे जे सो कॉल्ड सायंटिस्ट होते खान, त्या खान महोदयांनी कोरिया वगैरे राष्ट्राकडनं जे चोरलेलं अणुतंत्रज्ञान आहे त्याच्यावर जरी उभारलेलं असलं तरी वेळोवेळी भारतासंदर्भातले तणाव कमी करण्यासाठी त्यांना हे अण्वस्त्र उपयोगी पडलेलं आहे. म्हणजे अगदी आपल्या पार्लमेंटवरती जो हल्ला झाला होता आणि वाजपेयींनी तत्कालीन पंतप्रधानांनी सगळं आपलं सैन्य दल सीमेवरती एकत्रित केलं होतं आणि असं वाटत होतं, की भारत आणि पाकिस्तान दरम्यान मोठा संघर्ष होईल किंवा अगदी कारगिलच्या वेळेला भारतानं पुन्हा पाकिस्तानवरती लष्करी वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर पाकिस्ताननं हळूच पुढी सोडली होती अण्वस्त्राची. तर आपल्याकडं असलेला हा जो अणुबॉम्बचा भाग आहे, तो पाकिस्तान सतत आपल्या दृष्टीनं कसा फायदेशीर होईल याचा प्रयत्न करत असताना सौदीनं सुद्धा तोच विचार केला असावा. भविष्यामध्ये इस्रायल बरोबरचा, इराण बरोबरचा आपला संघर्ष वाढला, तर आपल्याला पाकिस्तानची मदत व्हायला हवी. कारण त्यांचे पाकिस्तान बरोबरचे संबंध आजचे नाही आहेत. सौदी आणि पाकिस्तानचा 1960च्या सालातला सौहार्द आहे. त्यांचं लष्करी सिद्धतेसंदर्भात 1960 सालापासूनचं त्यांचं धोरण आहे. त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण आत्ता त्यांनी काय केलं आहे, असं जर मला विचाराल, तर आपल्या स्वतःच्या राष्ट्रासाठी एक पातळीची संरक्षण सिद्धता वाढवून घेतली. त्यांना माहिती आहे, की इस्रायल आता अ, ए पा अशा मोडवरती उभा आहे, की कुठल्याही देशामध्ये आपल्या राष्ट्राच्या विरोधामध्ये दहशतवादी कारवाई दिसली, की ते नाव देखाना ताव, धाड करणं त्याच्यावरती आक्रमण करतात. तो आपला मित्र राष्ट्र आहे, त्याचे परिणाम काय होतील? कारण सौदी आणि अमेरिका हा खूप चांगला सौहार्द आहे. तर त्यांनी स्वतःसाठी हे जे वाढतं तणाव आहे मिडल ईस्टमधलं आणि भविष्यामध्ये तिसरं जागतिक युद्ध झालं, तर ते एकतर दक्षिण आशियामध्ये होईल किंवा मिडल ईस्टमध्ये त्याची सुरुवात होईल असं जे म्हणतात. तर ते बघून बहुधा इस्रायल बरोबरचा आपला संबंध तणावाचा भाग लक्षात घेऊन पाकिस्तानबरोबर लष्करी सिद्धता वाढवली आहे आणि संरक्षण करार केलाय. आता याचे भारतावरती परिणाम होतील का? निश्चितपणे होतील. त्याचं कारण आहे, की सौदी अरेबियानं मधल्या आपल्या ह्या ऑपरेशन सिंदूरच्या तणावाच्या दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला आणि भारतानं सुद्धा अमेरिकेपेक्षा मला वाटतं सौदीचं अधिक ऐकलेलं असावं. अशा सौदी अरेबियाच्या संदर्भामध्ये त्यांनी आता पाकिस्तानबरोबरचा हा जो करार केलाय, भविष्यामध्ये खरोखर भारत आणि पाकिस्तानचे तणावाचे प्रसंग प्रत्यक्ष पारंपरिक युद्धामध्ये गेले, तरी या करारामुळं सौदी अरेबियाला कळत-नकळत आपल्या ह्या कराराची अपरिहार्यता म्हणून भारताबरोबरच्या संघर्षामध्ये पाकिस्तानची साथ द्यावी लागेल. ती आर्थिक पातळीवरच्या सँक्शनची असू शकते किंवा ती लष्करी सिद्धतेसंदर्भातली असू शकते आणि मग त्यांचं कारण आता त्यांचा संयुक्त करारच असा झालाय, की एकमेकांचं सैन्य एकमेकांच्या देशामध्ये जाईल. हॅव्हिंग सेड धिस 2 राष्ट्रातले जे करार आहेत, हे दरवेळेला तिसऱ्या एका राष्ट्राच्या विरोधामध्ये वापरलेच जातील असं काही नाहीये. प्रत्येक राष्ट्र हे प्रचंड स्वार्थी असतं. जसं आपल्या कुटुंबातला स्वार्थ असतो, की भाऊ-भावाचं ऐकत नाही. तसंच 2 राष्ट्रसुद्धा प्रसंगी असे जे म्युच्युअल करार असतात, त्यांना वासनात गुंडाळून ठेवतात. तात्कालिक परिस्थितीमध्ये आपल्या सोयीचं काय, तेवढं बघतात आणि त्यानुसार वर्तन करतात. पण भारताची चिंता वाढावी एवढाच भाग आहे, की पाकिस्ताननं हळू-हळू, हळू जे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक हितसंबंधाचा मुद्दा का असेना, पण त्या निमित्ताने पाकिस्ताननं अमेरिकेबरोबरचे संबंध जे सुधारलेत, त्यात आणखीन एक ही भर पडली आहे सौदीची. आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा नीट अभ्यास असायला हवा, कारण त्याच्या मागचं जे अर्थकारण आहे ना, ते अर्थकारण समजून घेण्याच्या तुम्हाला एकदा ते अर्थकारण समजलं, की मग तुम्हाला लक्षात येतं, की ह्या राजकारणाचे संदर्भ काय? संरक्षण विषयक सध्याची तेढ जे वेगळ्या देशामध्ये तयार झालेली आहे, ती तेढ का आहे? त्याच्या मागचं कारण काय आहे? हे समजलं, की मग आपल्याला ह्या प्रश्नांची उकल करायला मदत होते. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे सोप्या मराठी भाषेमध्ये हे जे घडतं आहे ते समजून घ्यायचं, ते तुम्हालाही समजून सांगायचं आणि त्याबरोबर हे जी ज्ञानाची देवाण आहे, ती अशीच वाढती ठेवायची. तुम्हाला आमच्या ह्या प्रयत्नाबद्दल तर समाधान दिसतं आहे, कारण हजारोच्या, लाखोच्या संख्येने तुम्ही बघत आहात. पण माझं म्हणणं पुन्हा तेच आहे, की तुम्ही हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा. कारण मला असं वाटतं, की इतकी तटस्थ, सत्याच्या जवळ जाणारी आम्ही पत्रकारिता करत असताना लोकांचा प्रतिसाद आणि तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. थांबूया आपण इथे.